शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातनं गुजराती बेपारी समाजावर टीका करण्यात आली आहे। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांच्या भूमिकेवर स्पष्टीकरण देणारं पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी छापलं। शिवसेनेत दोन भूमिका पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या, ज्यावर प्रसार माध्यमांमधूनही चांगलीच टीका झाली। या सगळ्या प्रकारानंतर संजय राऊत यांचे पंख छाटण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतलाय। गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या रडारवर होते। आता त्यांचे पंख कापले गेल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात आहे। संजय राऊत यांनी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्रातल्या बेपारी आणि गुजराती समाजावर सामनाच्या अग्रलेखातनं टीकास्त्र सोडलं। यामुळे त्यांच्या अडचणी चांगल्याच वाढण्याची चिन्ह आहेत। कारण शिवसेनेतून आता संजय राऊत यांचं महत्त्व कमी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। दैनिक सामनाच्या कामात शिवसेना नेते सुभाष देसाई आणि लीलाधर डाके या दोन्ही नेत्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली आहे। संजय राऊत यांनी बेपारी समाजाबाबतचा अग्रलेख उद्धव ठाकरेंना कोणतीही कल्पना न देता छापला होता, अशी चर्चा आहे। त्यामुळे संजय राऊत यांचे पंख छाटण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतल्याचं बोललं जातंय। संजय राऊत हे गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या रडारवर आहेत। शिवसेना सोडून गेलेल्या अनेकांशी संजय राऊतांचे सलोख्याचे संबंध आहेत। तसंच राष्ट्रवादीच्याही अनेक नेत्यांशी संजय राऊत यांचे चांगले संबंध आहेत। शिवसेना गोटातल्या अनेक बातम्या लीक होण्यासाठी संजय राऊत जबाबदार असल्याची चर्चा आहे। संजय राऊत यांच्या विरोधात अशी पार्श्वभूमी तयारच झाली आहे। अशातच संजय राऊत यांनी गुजराती समाजाला दुखावणारा अग्रलेख लिहिला। त्यामुळे तर उद्धव ठाकरेंना पत्रक काढून स्पष्टीकरण द्यावं लागलं। नुकत्याच पार पडत असलेल्या लोकसभा निवडणुका आणि आगामी काळातल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेतल्या तर गुजराती समाजाला दुखावणं हिताचं नाही हे उद्धव ठाकरे जाणतात। त्यामुळेच त्यांनी आता संजय राऊत यांचं महत्त्व कमी करायचं ठरवलंय। त्याचीच सुरुवात म्हणून त्यांना सामनाच्या संपादकीय जबाबदारीतनं हळूहळू बाजूला करण्यात येतंय। ठाकरी भाषेत अग्रलेख लिहिण्याच्या शैलीमुळे संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंच्या मर्जीतले नेते होते। त्यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली ती देखील त्यांच्या खास शैलीमुळेच। मात्र अखेर हीच शैली त्यांना महाग पडली आहे। कारण बेपारी समाजावर लिहिलेला अग्रलेख त्यांना चांगलाच भोवलाय। आता या सगळ्यावर संजय राऊत काय भूमिका घेणार याकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।